महाराष्ट्रातील परभणी प्रकरण अजून शांत झालं नाही. तितक्यातच भारतीय जनता पार्टीचे गुंड कार्यकर्त्यांची दहशत धुळे तालुक्यातील पुन्हा एकदा सुरू झाली. सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून घेण्यासाठी भीम आर्मी एकता मिशनचे राज्य संघटक राहुल वाघ यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली आहे. तहसील ग्रामीण धुळे तालुका येथील सहाय्यक महसूल अधिकारी या पदावर कार्यरत असलेले सुरेश रुक्माजी पाईकराव आपल्या शासकीय कार्यालयीन कामकाजात व्यस्त असताना विकी परदेशी व त्याचे साथीदार 4 ते 5 गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंडांनी पाईकराव यांना शिवीगाळ करीत आरेरवेची करीत अशासनातील भाषा वापरीत जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शारीरिक दुखापत करीत मारहाण केली. परिणामी त्यांना गंभीर शारीरिक इजा झाल्या. तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणून शासकीय कार्यालयात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले. तसेच माननीय तहसीलदार धुळे ग्रामीण तालुका यांना देखील अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ व आरेरावेची भाषा करण्यात आली व ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे. निर्गुणपणे मारहाणीच्या घटनेचा भीम आर्मी एकता मिशन धुळे जिल्ह्याच्या वतीनं जाहीर धिक्कार व निषेध करण्यात आला आहे. आरोपींना तात्काळ अटक करून अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असल्यानं संबंधितांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी एकता मिशनचे राज्य संघटक राहुल वाघ यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. यावेळी उपस्थित पदाधिकारी राहुल वाघ, आबा अमृतसागर, ॲडव्होकेट योगेश पवार, अनिल वाघ, ॲडव्होकेट बापू थोरात, बापू कर्डक, सागर जाधव, रवी खैरनार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. MH18 खानदेश न्यूज सोबत भारत देवरे, धुळे. आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी धुळे ग्रामीण तहसील ऑफिस येथे अव्वल कारकून सुरेशजी पाईकराव यांच्यावर काही गावगुंडांनी जो भ्याड हल्ला त्यांच्यावर केलेला आहे त्याचा आम्ही भीम आर्मी भारत एकता मिशन व आझाद समाज पार्टीतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच ज्या व्यक्तीने हल्ला केला आहे त्याचं नाव विकी परदेशी, तो भारतीय जनता पार्टीचा OBC सेलचा अध्यक्ष आहे आणि त्याच्या सत्तेचा माजामुळे त्याने भूमाफियाच्या माध्यमातून, कारण की ज्या फाईलचा त्यांनी विषय घेतला आणि त्या फाईलमुळे ज्यांना मारहाण केली या कर्मचाऱ्याला, त्या आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा तो प्रयत्न आहे. तर सदर कर्मचाऱ्यांनी त्याचा जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढून त्या जमिनींचा, त्या व्यवहाराचा तपास करण्यात यावा व सदर गावगुंडास व स्थानिक आमदार आणि पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तत्कालीन बनलेले जयकुमार भाऊ रावल यांच्या CDR आणि आरोपीच्या CDR चेक करण्यात यावा. कारण की या संपूर्ण प्रकरणात स्थानिक आमदार अनुप अग्रवाल साहेब यांचा 100% हात आहे. कारण की विकी परदेशी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा, याच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत आणि याच हरामखोराने त्या कर्मचाऱ्यावर, एका बौद्ध कर्मचाऱ्यावर हल्ला केला. तर भीम आर्मी भारत एकता मिशन शांत बसणार नाही. येणाऱ्या काळात जोरदारपणे आंदोलन करण्यात येईल. तसेच परत एकदा मागणी करतो आम्ही कलेक्टर साहेबांना की आमदार साहेबांची व आरोपीची CDR चेक करण्यात यावी, कॉल डिटेल्स रेकॉर्ड, ड्युरेशन रेकॉर्ड चेक करण्यात यावे. सत्यता सापडेल. पोलीस प्रशासनावर दबाव होता, त्या कर्मचाऱ्यावर दबाव होता की गुन्हा मागे घ्या आणि तो सदर व्यक्ती नवबौद्ध समुदाय असल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टसुद्धा लावण्यात यावी. आम्ही ही पोलीस प्रशासनाला इथून आम्ही आव्हान करतो की त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टसुद्धा लावा.